इतकी वाट बघत होते ना मी. तुला भेटायला परवानगी आहे असं कळलं आणि पळत आले ग. कशी आहेस? त्रास होत नाहीये ना तुला? अगं मी रुजू झाले कळलं ना तुला? महामंडळाची डिरेक्टर म्हणून. अगं ते शहर कसलं ग, मुंबईच्या माणसांना खेड आहे नुसतं. पण माझं ऑफिस आणि घर बरं आहे. तिथली एक एक माणसं म्हणजे ना नमुने आहेत ग. मावशी, मला असं वाटतं की सुधाईला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तू बोलायची थांबलीस तर ती बोलेल. हो का ग? मी बघ ना बोलतच सुटली, कळलंच ना. जेवण बरं मिळतं का तुला? नाहीतर मी तुझ्या. मावशी, हे मावशी, बघणार आहे तुम्ही इतक्या दिवसांनी एवढ्या मोठ्या दिव्यातून परत आले. मी 200 मैलांचा प्रवास करून हिला भेटायला आले आणि ही मलाच विचारते तुला तिथे जेवायला नीट मिळतं का? अगं मुलांची काळजी करावी किती ग, स्वतःच्या जीवापेक्षा जास्त. आईची माया अशीच असते, मग ती कशीही असो, कोणीही असो. कळतंय का? मला कळतं. बाळा, आईचा कितीही राग आला तरी तो आपण फार काळ मनात नाही ठेवायचा. शेवटी ती आपली जन्मदाती आई आहे. काय काय म्हणतायत सुधा मॅडम? तिथूनच जाऊन आलास ना? हो, बरं आहेत ते आता. मी जास्त वेळ नाही थांबलो तिथे. मी इतकी मंडई त्यांना भेटायला येत होती ना, प्रत्येकाशी थोडं थोडं बोलायचं म्हटलं तरी त्रास होणारच ना. ताई, मी आज त्यांच्यासाठी बुके घेऊन गेलो होतो. बुके बघून म्हणाल्या, सत्काराच्या दिवशी तू असाच बुके दिला होतास ना. व्हेरी गुड. म्हणजे सगळ्या गोष्टी नीट व्यवस्थित आठवत आहेत त्यांना. इतक्या मोठ्या आजारपणानंतर त्यांना सगळं आठवतंय. ताई, त्यांना हृदयाचा आजार झाला होता, मेंदूचा नाही. अरे हो, तरीही इतक्या बारीक सारीक गोष्टी लक्षात राहतातच असं नाही. तो माणूस समोर आल्यावर त्याला सांगण्या इतपत त्यांच्या सगळं लक्षात आहे. असे ना, मला मात्र त्या त्या माणसाच्या त्या स्मरणशक्तीवर अवलंबून असतं असं वाटतं. तुला काही म्हणाल्या त्या? काही नाही. माझा हात हातात घट्ट धरून ठेवला होता कितीतरी वेळ आणि फक्त रडत होते. मला ते सहन झालं नाही. मी अक्षताला सांगितलं आणि निघून आले तिथून. बरं केलंस. तिथे जास्त वेळ कोणी थांबणं बरोबरच नाहीये. बरं, मी जाण्याच्या अगोदर वर्षा तिथे येऊन गेली असं कळलं. आहेत कुठे मॅडम? ते काहीतरी सहलीला जायचंय ना, त्याची मीटिंग आहे. आता मगाशीच फोन आला होता तिचा.
म्हणे मीटिंग अजून चालू आहे, थोडासा वेळ होईल. येईल ती. ताई एक विचारू? हा चारू हा सप्तर्षी खरंच काही काम करतो का ग, की फक्त काम करण्याचा आव आणतो? म्हणजे असं का विचारलंस? नाही, आपली वर्षा नेहमी सांगत असते तो अनेक संस्थांवर कामं करतो वगैरे वगैरे, पण जेन्युइन किती आहे? की फक्त टेबलाभोवती चर्चा? आणि हे वर्षासारखी साधी भोळी मंडळी त्यांचे शिष्य आहेत, त्यामुळे त्यांच्या कामाचा हे नगारा पिटतच असतील. जाऊ दे ना, तू कशाला इतका विचार करतोयस? नाही ताई, वर्षाही त्यांच्या जरा जास्तच भजनी लागले असं मला वाटतं. ताई अगं, वटवृक्ष संस्था मी माझ्या डोळ्यांनी पाहिली. तुमच्यासारख्या काही मोजक्याच कार्यकर्त्यांनी वाढवलेली, चालवलेली. कुठेही गाजावाजा नाही, मुलाखती नाहीत आणि ढोल पिटणं तर नाहीच नाही. वर्षाला एवढीच हौस असेल तर मग आपल्या संस्थेसाठी काम करायला काय हरकत आहे? बंटी, अरे ती काहीतरी करतेय ना, करू दे. वटवृक्ष संस्थेच्या पारंबी एवढी तरी किंमत आहे का तिची? बंटी, तुला वाटतं तितकं वरवरचं काम असतं तर मी तिला जाऊ दिलं असतं का? तू उगाच शंका काढतोयस. ताई, तुम्ही जेव्हा वटवृक्ष संस्था चालवत होता तेव्हा स्वतःची नोकरी, व्यवसाय सांभाळून त्याचं काम करत होता. आणि या वर्षासारखे घरचं बरं असणारे कार्यकर्ते आणि गडगंज श्रीमंत असलेला त्यांचा चारुहास सारखा लीडर, त्यांच्याकडनं कितपत खरं काम होत असणार देवाच ठाऊक. ही शंका मनात येणार नाही का ग? स्वतःच्या पोटाला चिमटा बसवून दुसऱ्यांसाठी धडपडणारे आणि भरल्या पोटी ठेकर देत समाजसेवा करणारे यांच्यात काहीच फरक नाहीये. बंटी, या चारुहास बद्दल मीही माहिती गोळा केली. तो खरंच तळमळीनं काम करतोय. त्याचा चांगला अभ्यास आहे. काम करत असलेल्या विषयावर त्याची चांगली पकड आहे. पण हल्ली पर्यावरण या विषयावर गंभीरपणे पाहण्याची कोणाची इच्छाच नाहीये. त्यात याचा दोष काय आहे? मग वर्षालाही त्याचा तसा अभ्यास करायला लावा. उगाच त्या 4 वर्षा मागे जय जयकार करण्यात काही अर्थ नाही. काय आपण लवकर बोलूया का प्लीज? नाही, तू म्हणालास म्हणून मी ऑफिसमधून डायरेक्टली इथे आली आहे, पण मला अर्ध्या तासात ऑफिसमध्ये परत जायचं आहे. तनूला आपलंसं करण्याचा एक मार्ग सुचलाय मला. त्यासाठी मी मुद्दामून तुला इथे बोलावून घेतलंय. कमाल आहे, तू ते फोनवरही बोलू शकला असतास. नाही, फोनवर मी जिथे होतो तिथे आजूबाजूला बरेच लोक होते. त्यांनी हे ऐकावं अशी माझी इच्छा नव्हती. ऍक्सेप्टेड. बोल, कुठला मार्ग आहे? आकांक्षा, तनूला आपण वेल, मी बोलतोय त्याचा राग मानू नकोस. मलाही तसा फारसा आनंद होत नाहीये, पण तनूला आपण विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेला अनवरस मुलगा आहोत हे कळलंय. तुला काय वाटतं? डू यू ॲग्री? अरे पण त्याला तेच वाटतंय, ते त्यांनी बोलूनही दाखवलंय. म्हणूनच तर मी तुला म्हणाले ना, तू त्यावेळी तिथे हजर असायला हवा होतास. वीरेंद्र, तन्वीरला सगळं कळलंय. मला वाटलं होतं, त्याला वाटलंय की आपल्याला वडील नाहीत एवढंच. म्हणजे स्पष्ट बोल ना प्लीज, आणि आता लवकरही. त्याचं दुःख कायमचं नाहीसं करायचं असेल तर
त्याला आवरस पण मिळायला हवं. मान्य आहे, पण म्हणजे कसं? आपण एकत्र येऊ. तू आणि मी एकत्र येऊ म्हणजे? म्हणजे आपण लग्न करून. शक्य नाही, शक्य नाही. ती वेळ केव्हाच निघून गेलीय. मग दुसरा कुठला मार्गही शिल्लक नाहीये. हे बघ वीरेंद्र, तू आजही एक विवाहित पुरुष आहेस. मी जर ठरवलं तर त्या बंधनातून मुक्त होऊ शकतो मी. प्रीती पुन्हा घरी आली असताना, ती तुझ्याशी चांगलं वागत असताना. ते बहुधा नाटक असावं. कशावरून? काहीही कारण नसताना इतकं चांगलं वागणं कुठल्याही तर्कात बसत नाही म्हणून. तिला पश्चात्ताप झालेला असू शकतो. नाही, ते शक्य नाही. का? कारण याच्या आधी आयुष्यात बऱ्याच अशा संधी मी तिला दिल्या सुधारण्याच्या. हे बघ वीरेंद्र, तू जर आता तिला दूर केलंस तर ती गावभर बोभाटा करू शकेल. अरे त्यामुळे काय फरक पडणार आहे? म्हणजे तुझ्या टीव्ही चॅनलने याच्या आधी माझ्या आयुष्याचा बोभाटा केलाच आहे की. हे बघ, माझा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. मी ते थांबवण्याचा आटोकाट प्रयत्न करत होते. मी तुला ते सांगितलंही होतं. पण जे व्हायचं ते झालंच ना. अरे पण ठीक आहे, तू प्रीतीला दूर केलंस तरी मग दर्शन, त्याचं काय करणार तू? त्याचं मी बघेन. त्याचा बंदोबस्त करीन मी. कसा? पैसे देऊन, एकदाच आणि भरपूर. वीरू, तन्वीरचा जन्म झाला ना, तेव्हाच तू हे करायला हवं होतंस. तू करशील असं वाटलं होतं मला त्यावेळी. आता इतक्या वर्षानंतरही माझ्यावरचा तुझा राग गेलेला दिसत नाही अजून. राग नाहीये, पण प्रेमही नाहीये. तनूसाठी तू हे करायला तयार होशील? मला माहित नाही. मी आत्ता लगेच या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकणार. नाही, आता लगेच तुझ्या उत्तराची अपेक्षाही नाही. तू पूर्ण विचार कर. तुझ्यावर कुठलाही दबाव किंवा कुठल्याही दबावाखाली येऊन काही करणाऱ्यातली मी नाहीये. मला वाटतं तितकं चांगलं ओळखतोस तू मला. मला वाटतं मी चांगला ओळखतो तुला. समजा फक्त तन्वीरसाठी मी हे मान्य करायचं ठरवलं, तरीही तन्वीरची संपूर्ण संमती असल्याशिवाय मी काहीही, म्हणजे या गोष्टीचा विचार सुद्धा करणार नाही. परफेक्टली ऑल राईट. वीरेंद्र, तू गैरसमज करून घेऊ नकोस. पण तनूसाठी नसतं ना, तर मी हे ऐकूनही घेतलं नसतं. याची कल्पना आहे मला. कर्वे, मला सांगा, या नवीन बिझनेसचा नक्की काय प्रॉब्लेम आहे? म्हणजे अनु गेले कित्येक दिवस अपसेट आहे. शिवाय त्यामुळे घरचं वातावरणही थोडंसं तंग झालं. मॅडम आहेत कुठे? घरात आहेत. कारण मी जे बोलणार आहे ते जर त्यांनी ऐकलं ना तर कदाचित त्यांना आवडणार नाही, म्हणून विचारतोय. नाही, ती घरी नाही आहे. ती आणि मोनी तिच्या आईला बघायला हॉस्पिटलमध्ये गेले. म्हणूनच मी तुम्हाला फोन करून राधार इकडे बोलवलं. बोला, अगदी मन मोकळेपणानं बोल. मॅडमने घेतलेल्या निर्णयाचं मलाही कौतुकच आहे. त्यांची जिद्द, महत्वाकांक्षा याबद्दल मला आदर आहे. सर, मी अतिशय समाधानानं आणि मनापासून सांगतोय, त्यांची निर्णय घ्यायची क्षमता अतिशय खूप खूप चांगली आहे.
अशी बायको तुम्हाला लाभले ही तर खरोखरच कौतुकाची बाब आहे. मला याची कल्पना आहे कर्वे. खरं तर माझ्या या अशा अवस्थेत इतर बायकांसारखं मुळमुळू रडत न बसता किंवा नशिबाला दोष न देत बसता तिने हे सगळं सांभाळलेलं आहे. पण मग हे अचानक हे सगळं असं का होतंय? मी प्रामाणिकपणे सांगू सर, एखादा उद्योग किंवा व्यवसाय स्वतंत्रपणे जेव्हा उभा करायचा असतो ना, तेव्हा अनेक कायदेशीर आणि तांत्रिक बाबी पुरा कराव्या लागतात. आता सरकारी ऑफिसमध्ये काम कसं चालतं याचा मला तरी फारसा अनुभव नाही आहे. म्हणजे काय काय काम करावं लागतं याची कल्पना करणं आणि प्रत्यक्षात ते करणं यात फारच अंतर आहे सर. मॅडमना वाटते की आम्हाला काही याच्यात इंटरेस्टच नाही आहे, आम्ही हे टाळतोय. आता सर तुम्हीच सांगा की याच्यावरती उपाय काय आहे सर? सरकारी ऑफिसेस म्हणजे वाघाच्या गुहा आहेत कर्वे. तिथल्या वाटा माहिती असणारा वाटाडा असल्याशिवाय जमणार नाही. म्हणजे सर मी समजलो नाहीये. कसं असतं कर्वे, वाघाच्या गुहेत आतमध्ये शिरणाऱ्या प्राण्यांचे ठसे मिळतात हो, पण बाहेर पडणाऱ्या प्राण्यांचे ठसे ते कधीच मिळत नाही. म्हणजे वाटाड्या गुहेबाहेर पडणाऱ्याची वाट बघणार हवा, बरोबर? एक्झॅक्टली कर्वे, वाटाड्या हा हवाच. पण प्लीज तुम्ही हे सगळं अनुला सांगायचं नाही. ठीक आहे, पण सर असा माणूस शोधायचं कुठे? म्हणजे मला तरी माहीत नाही हो. कर्वे, त्याची काळजी तुम्ही करू नका. ओके सर. त्या माणसाला मी हजर करेन. येस सर. मी येऊ सर? हो. ओके. पण अनुला यातलं काही कळू देऊ नका. येस सर. सर तुम्हाला भेटून, तुमच्याशी बोलून, तुमच्यात झालेला बदल पाहून मला खूप खूप आनंद झालाय, खूप बरं वाटलं सर. सर येऊ मी सर? या. थँक्यू सर. कधी आलात तुम्ही? हे काय आत्ताच येतोय. तू कधी आलीस? कालच आले. नवं पोस्टिंग काय म्हणतंय? ठीक आहे, हळूहळू अंदाज येतोय आता. मॅडम कधी झोपल्यात? खूप वेळ झाला का? हो, बराच वेळ झाला. उठवते हा. नाही, नको उठू नकोस. तशी भेटले मी त्यांना. बरं, डॉक्टर काय म्हणाले? सगळं काही ठीक आहे ना? एकदम. म्हणजे डॉक्टर करंडे बघून गेले. ते आईला विचारत होते दोरीच्या उड्या कधीपासून मारायला लागणार. आणि ही वस्तात त्यांना म्हणते आज सकाळीच 50 उड्या मारल्या. मग त्यावर डॉक्टर काय म्हणाले? ते म्हणाले की मनाने खंबीर आहेत त्या, मनाची उभारीही खूप आहे, त्यामुळे लवकर बऱ्या होतील. काय ग, पाणी हवंय? थांबा. हॅलो. हा, 1-2 मिनिटांनी फोन करा, मी जरा कामात आहे. बाय. कधी आलात तुम्ही? झाली 10 मिनिटं. आता कसं वाटतंय तुम्हाला? कधी एकदा माझ्या घरी जाते असं झालंय. इथे येऊन किती दिवस झाले काही हिशोबच लागत नाहीये मला. कळू नकोस हिशोब. आणि हे बघ, करंटे सांगतील ना तेव्हाच जायचं, त्यांना विचारू नकोस कधी जायचंय म्हणून. हो ग बाई हो. तू ऐकतेस ना? तिला कशाला सांगतेस? तू आहेस की पहारेकरी? नाही ग, मी आज निघायचं म्हणते. जावं लागेल का मला? येईन ना पुन्हा 1-2 दिवसांसाठी. तोपर्यंत घरी जाऊन दोरीच्या उड्या मारायला लागलेली असेल. काय ग?